ईश्वराला धन्यवाद. देवबापाची महान दया आहे की आज आपण जिवंत आहोत. प्रेज लॉर्ड. अनेक लोकांनी आजचा दिवस पाहण्यासंबंधाने इच्छा बाळगली, योजना आखली, परंतु त्यांना आजचा दिवस पाहता नाही आला. परंतु देवाची योजना की आपल्याला आजचा दिवस पाहण्यासाठी मिळाला. प्रेज लॉर्ड. आज आपण पाहिलं स्तोत्र, मोशेची प्रार्थना जी आहे ते आपल्याला पाहायला मिळाली. प्रेज लॉर्ड. 40 वर्ष जे आहे इस्रायलाला रानात चालवलेला आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. त्यांच्या वाहनं झिजल्या नाही. प्रेज लॉर्ड. त्यांना त्या ठिकाणी कधीही अन्न पाण्याची गरज भासली, जिथं गरज भासली तिथं परमेश्वराने त्यांना प्रोव्हाइड केलेली आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराने त्यांची काळजी पाहिलेली आहे. प्रेज लॉर्ड. आजही प्रभूला माहिती आपण या जीवनाच्या प्रवासामध्ये आहे, म्हणून वेळेला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी परमेश्वर आपल्यासाठी उपलब्ध करून देतात. प्रेज लॉर्ड. परमेश्वर खूप महान आहे. त्याचं वचन जे आहे, आज जसं निकिताने एंड करताना सांगितलं की देवाचं वचन जे आहे, प्रेज लॉर्ड, आपल्यासाठी सर्व गोष्टी आहे. प्रेज लॉर्ड. शैलेशने एंड करताना म्हटलं की वचन काय आहे? परमेश्वराचा ज्ञानाचा आरंभ आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराचं भय, परमेश्वराचं वचन जे आहे आपल्या जीवनामध्ये ज्ञान आणतं. प्रेज लॉर्ड. त्याच पद्धतीने आपल्याला काय करणं गरजेचं आहे? परमेश्वराच्या ज्ञानामध्ये अधिक उत्तरोत्तर आपल्याला वाढत जायचंय. प्रेम परमेश्वर आज आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे सांगत आहे. अद्भुत साक्ष आज आपण पाहिलेलं आहे. प्रेज लॉर्ड. अद्भुत साक्ष आपल्या जीवनामध्ये आहे. त्या साक्षीच्या द्वारे प्रभूने कार्य केलेलं आहे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. अनेक लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य देखील केलेले आहे ना. त्यासाठी किती अधिक आपण परमेश्वराला जे आहे ते आपण धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आज जे आहे अनेक लोक या ठिकाणी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या अशा पद्धतीचा साक्ष आहे. वेगवेगळ्या साक्षीनं परमेश्वराने प्रत्येकाला बनलेला आहे, प्रत्येकाला घडलेला आहे. प्रेज लॉर्ड. आज जे आहे देवाचं वचन आपण या ठिकाणी कशासाठी आलेलो आहोत? प्रेज लॉर्ड. आज जेव्हा मी बघत होतो, सुंदर असं स्तोत्र आलं, सुंदर असं वचन आलं, सुंदर साक्ष आल्या, परंतु मी एक गोष्ट या ठिकाणी एक निहाळत होतो की आपण सर्व जे लोक जे आहोत, ज्या पद्धतीनं भाषण चालू असताना आपण गुपचूप बसतो, त्या पद्धतीने आपण सर्व लोक गुपचूप बसत होतो. ना कोणाची मान हालत होती ना कोणाचं काही. मी तुम्हाला खरं सांगतो, देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस वचन ऐकायला बसता तर तुम्ही कसं बसलं पाहिजे? रिस्पॉन्सिव्ह रीतीमध्ये बसलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. बिकॉज यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द वर्ड ऑफ गॉड. जे तुम्ही वचन ऐकताय त्याला तुम्ही रिस्पॉन्स दिला पाहिजे, देवाचं स्तुती करून. तुम्ही मध्ये हालेलुया बोलू शकता, तुम्ही मध्ये प्रेज द लॉर्ड बोलू शकता. कारण शांतता राखणारे जे परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये, तुम्हाला माहिती आहे एखादा जर ऍक्टर एका ठिकाणी आला तर किती लोक शिट्ट्या वाजवतात. प्रेज द लॉर्ड. किती लोक त्या ठिकाणी जयघोष करतात, आवाज देतात त्याला. प्रेज द लॉर्ड. है ना. त्याला आवाज देतात, शिट्ट्या वाजतात. मग परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपला परमेश्वर, आपण गाणं गायलं, चांद सूरज की प्रस्तीश हम नहीं करते, दुनिया के महाभूतों के सामने हम नहीं झुकते, क्योंकि जिंदा खुदा है हमारा. आणि जर आमचा जिवंत परमेश्वर आहे, मग आपण मेलेल्यासारखे का बसतो? प्रेज लॉर्ड. आवाज नाही आला. प्रेज लॉर्ड. मला आवाज आला पाहिजे. प्रेज लॉर्ड. आपला जर परमेश्वर जिवंत आहे तर जिवंत परमेश्वरासमोर आपल्याला रिस्पॉन्सिव्ह रीतीने बसलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. जेव्हा आपण स्मशानात जातो, स्मशानामध्ये मेलेल्याला मेलेले घेऊन जातात की जिवंत घेऊन जातात? जिवंत नेतात ना. त्या मेलेल्यामध्ये आणि जिवंतामध्ये फरक काय आहे? तो जिवंत मेलेला पण आहे ना, ज्यावेळेस आपण झोपतो त्यावेळेस आपण काय असतो? स्तब्ध असतो. तर आपण काय म्हणतो? आपल्याकडे आपण काय म्हणतो की तो मेला नाही, तो झोपला आहे. प्रेज लॉर्ड. पण त्याला म्हणकर उठ बरं, झोप येतो. उठेल का तो? नाही उठणार. हालचाल करणारे जे जिवंत आहेत ते हालचाल करणारे. पण आपण म्हणतो अरे असं वाटणच हा गेला, किती चेहरा एकदम प्रसन्न दिसतोय, टवटवीत दिसतोय. पण तो नाही उठणार ना. आता जो गेला तो गेला. प्रेज लॉर्ड. पण आपण जिवंत आहोत. देवाचं जे काय सांगतं, माती, स्तोत्रकर्ता काय म्हणतो, हे परमेश्वरा माती तुझं स्तुती करील काय? त्याकरता आताच काय कर, माझ्या मुखामध्ये तुझं वचन भर, की जेणेकरून मी तुझं स्तुती स्तवन करू शकेल. प्रेज लॉर्ड. म्हणून आहोत या स्थितीमध्ये आपल्याला देवाच्या नावाचं गौरव करायचा आहे. मागील दिवसामध्ये, मागील 3 हप्त्यामध्ये सुंदर असं वचन जे आहे प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. सुंदर अशा वचनाकरवी प्रभूने आपल्याला बोध केलेला आहे की आपल्या जीवनामध्ये साक्ष जे आहे किती महत्वाचे आहे. ज्या साक्ष जे आहे ते आपल्याला काय करतात?
बनवतात. साक्ष काय आहेत? आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातात. साक्ष काय आहे? आपल्याद्वारे इतर साक्ष उभे करतात. साक्ष काय आहे? जगामध्ये आपली एक छवी निर्माण करतात. साक्ष काय आहे? आपल्याद्वारे जगाला देव समजण्याचं, ख्रिस्त समजण्याचं कारण होता. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूने साक्षीला खूप महत्व दिलेलं आहे. साक्षी नावाच्या मुलीला नाही, साक्षी ज्या साक्ष लोक देतात किंवा ज्या जीवनामध्ये ज्यांच्या साक्ष आहे ते साक्षीदारांना खूप महत्व आहे. आपण आता अंकल आहे आपल्यामध्ये, कोर्टात पण साक्षीदार लागतात ना अंकल. साक्षीदाराशिवाय कुठली गोष्ट प्रूफ होत नाही. प्रेज द लॉर्ड. रजिस्ट्रीला जा तुम्ही तरी तुम्हाला 2 साक्षीदार लागतात. प्रत्येक ठिकाणी जा तुम्ही, कर्ज घ्या, तुम्हाला 2 साक्षीदार लागतात. साक्षीदार. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आपल्याला देवाचं वचन सांगतं की आत्मा, पाणी आणि रक्त हे आपल्याबद्दल परमेश्वराला साक्ष देतात. प्रेज द लॉर्ड. तसंच आपल्या जीवनामध्ये आपणही एक साक्ष घेऊन आपल्याला चाललं पाहिजे की खरंच माझी जीवनातली साक्ष आहे ती परमेश्वराला आवडेल अशी आहे. प्रेज द लॉर्ड. माझे जे जीवनातली साक्ष आहे, मी जो जीवन जगत आहे, मी जो प्रत्यक्ष रीतीमध्ये आहे, अप्रत्यक्ष रीतीमध्ये आहे, समोर जो आहे, मागे जो आहे, तो मी सारखाच आहे. प्रेज द लॉर्ड. ही साक्ष आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. प्रियानो, आज जेव्हा आपण या गोष्टीमध्ये पाहत आहोत की देवाचं वचन जे आहे आपल्या जीवनामध्ये, जेव्हा देवाचं वचन येतं आपल्याला, आपण काय पाहिलं की साक्ष कधी तयार होईल? कधी तयार होईल साक्ष? ज्यावेळेस आपण शिष्य बनू. शिष्य आपण केव्हा बनू? जेव्हा आपण देवाचं वचन जाणू. वचन जाणल्यानंतर शिष्य केव्हा बनू? जेव्हा आपण देवावर प्रेम करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवावर प्रेम केलं तर सर्व काही शक्य आहे. देवावर प्रेम केल्याच्या द्वारे. प्रेज द लॉर्ड. सर्व काही शक्य आहे. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये, आज आपल्याला जाणायचं आहे की ती साक्ष आपल्या जीवनामध्ये आपल्याला एकदम प्रखरपणे ती साक्ष ठेवायची. आजच्या मन्नाच्या वचनाकडे आपण जाऊया. जात असताना आपण प्रथमतः सुरुवात करूया. जेव्हा आपण देवाच्या वचनामध्ये पाहतो इफिसकरास पत्र त्याचा 6वा अध्याय 17वं वचन. तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन ही घ्या. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये आपण हे वचन जे आहे आपण बघितलेलं आहे. मागील दिवसामध्ये आपण जे आहे आत्मिक जीवनाची शस्त्र सामग्री आपण पाहिली. आत्मिक जीवनाची शस्त्र सामग्री आपण त्याच्यामध्ये पाहिली. या समयी त्या आत्मिक जीवनाच्या शस्त्र सामग्रीमध्ये तलवार जे आहे देवाचं वचन. काय आहे? तलवार जे आहे देवाचं वचन आहे. त्या वचनाकडे आज आपण लक्ष लावूया. आपण बऱ्याच वेळा या गोष्टी, बरेच संदेश आपण पाहिले, ऐकले की वचन किती महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. पण आज पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला देवाच्या वचनाकडे पुन्हा लक्ष केंद्रित करत आहे. देवाचं वचन जे आहे आपल्या जीवनामध्ये काय आहे, ते देवाचं वचन जे आहे आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. कारण देवाचं वचन जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण देवामध्ये स्थिर होत. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत देवाला प्रसन्न मी कसं करू हे आपल्याला समजत नाही. देवाला प्रसन्न करण्यासाठी, देवाला जाणून घेण्यासाठी देवाचं वचन जे आहे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. आज देवाचं वचन आपल्याला बोलत आहे. आज देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की देवाचं वचन कुठल्या गोष्टीप्रमाणे आपल्याला गाईड करत आहे का, कोणत्या दिशेला जे आहे आपण गेलो तर आपण परमेश्वरापर्यंत पोहोचू. आज ज्या लोकांची धाव बघा, आज जगामध्ये बघत असताना आपण जगाची धाव बघत आहे. जगाची धाव बघत असताना जग सैराभैरा झालेलं आहे. रोज प्रत्येक नवीन गोष्ट जी आहे ऐकायला मिळत आहे. इकडं घात झालेला आहे, इकडं अपघात झालेला आहे, इकडे प्रॉब्लेम झालेला आहे, इकडे अडचणी झालेल्या आहेत, इकडे भूकंप झाला, इकडे जाळपोळ झाली. मागील दिवसामध्ये दीपावली साजरी केली गेली, त्याच्यामध्ये बरेच स्फोट जे आहे ते झाले, बरेच लोक त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या रोज आणि रोज एक एक गोष्ट नवीन नवीन ऐकायला मिळत आहे. कुठं जमीन धसली, कुठं पाणी आलं. मागील दिवसामध्ये पाऊस एवढा आला की तो अजूनही जायला तयार नाहीये. नोव्हेंबर आला तरी तो म्हणतो मला यावर्षी जायचंच नाहीये. प्रेज द लॉर्ड. लोक पाणी पाणी करत होते. आज विषय असा आहे की पाण्याने मरण्याची वेळ आपल्यावर आली. प्रेज द लॉर्ड. पाण्याविना मरत होतो, आज पाण्यामुळे मरावं लागत.
प्रेज द लॉर्ड. सगळीकडे हाहाकार चालू आहे. पण तुम्हाला माहितीये, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झालेलं आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, असं देवाचं वचन सांगतो. प्रेज द लॉर्ड. जो परमेश्वराकडे आहे, प्रेज द लॉर्ड, तो या गोष्टी संबंधी म्हणतो की मी आज जरी मृत पावलो, जो देवाच्या वचनामध्ये स्थिर आहे, तो देवाचं वचन पालन करत आहे, देवाच्या वचनानुसार जो चालत आहे, तो म्हणतो आज जरी मी मरण पावलो ना तरी मी आज देवाजवळ. प्रेज द लॉर्ड. आज जरी मरण पावलो मी देवाजवळ. आज आपल्याला असं आपल्यामध्ये धाडस आहे का की आज मी मरण पावलो तुम्ही देवाजवळ असेल? प्रेज द लॉर्ड. आज हे धाडस असणं गरजेचं आहे. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला निर्दोष निष्कलंक असं स्वतःला राखायचं आहे आणि ते राखण्यासाठी फक्त देवाचं वचनच आपल्याला मदत करू शकतं. जेव्हा आपण पाहतो योहान सुवर्तमान 6 अध्याय आणि 35 वचनामध्ये देवाचं वचन काय आहे, तर आपण ते वचनामध्ये बघूया. येशू त्यांना म्हणाला, मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि पुढे जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार. प्रेज द लॉर्ड. आज जर आपण प्रभूकडे आलेलो आहोत, देवाचं वचन काय आहे? देवाचं वचन जे आहे भूक शमवणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे तहान भागवणार आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा देवाच्या वचनाबद्दल आपण पाहिलं, जेव्हा आज जे स्तोत्र ब्रदर शैलेश यांच्याकडे आलं की त्यामध्ये इस्रायलाला 40 वर्ष चालवलं परमेश्वराने. ज्यावेळी त्यांनी भोजनासाठी कुरकुर केलेले आहे, परमेश्वराने काय आहे, स्वर्गदूतांचं भाकर जे आहे, जो मान्ना जो आहे तो त्यांना खायला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. स्वर्गदूतांचा मान्ना त्यांना खायला दिला. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वर जे आहे, परमेश्वर देखील स्वर्गदूतांचा मान्ना आज आपल्याला खायला देते. हालेलुया. स्वर्गदूतांचा मान्ना माहिती काय? हे देवाचं वचन म्हणजे स्वर्गदूतांचा मान्ना आहे. हालेलुया. कारण तुम्ही जर स्तोत्रामध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये तुम्ही जर 19-20 अध्यायामध्ये जर का तुम्ही पाहिलं, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी सदैव परमेश्वराच्या नावाचा जय जयकार चालतो. त्या ठिकाणी सदैव होसांना होसांना, त्या ठिकाणी सदैव जय परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो, त्या ठिकाणी परमेश्वराच्या नावाचं स्तुती स्तवन हे कंटिन्यू निरंतर 1 घंटा नाही, 2 घंटे नाही, 24 तास कंटिन्युअस परमेश्वराच्या नावाचं स्तवन चालतं. प्रेज द लॉर्ड. असं हे स्वर्गीय मान्ना जो आहे आज आपण खात आहोत. देवाचं वचन आज बऱ्याच ठिकाणी जे आहे, आज आपल्याला पाहायला मिळतं, प्रभू येशूला अनेक लोक जे आहे आपल्या जीवनामध्ये आज त्यांना माहितीच नाही येशू कोण आहे. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये एका बहिणीची साक्ष त्या ठिकाणी काल चालू आहे. ती साक्ष मी तुम्हाला सांगतो. मागील दिवसामध्ये एक बहीण जी आहे, ती मुलगी जी आहे ती प्रभूकडे वळाली. ती प्रभूकडे वळाली आणि ती इतक्या मोठ्या घरातून होती, ती ख्रिस्ती परिवारातूनच होती, परंतु जेव्हा ती प्रभूला खरोखर रीतीने अनुसरली तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की तिच्या जीवनामध्ये लोकांनी तिला टाकायला सुरुवात केली. तिचं नाव तुम्ही आता बघत असाल सोशल मीडियावरती, जेमेमा रॉड्रिक्स असं तिचं नाव आहे. आता ही जी बहीण जी आहे, ही जी मुलगी जी आहे, हिच्या जीवनामध्ये ही प्रभूकडे वळाली. ती क्रिकेटर होती आणि म्हणून प्रभूकडे वळाली, ती वर्शिप करू लागली आणि लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. आज सोशल मीडियाचं जग आहे आणि सोशल मीडियाच्या जगामध्ये मॅक्झिमम काय चालतं, टीका टिप्पणी, ट्रोलिंग ज्याला आपण म्हणतो, ते ट्रोल करणं जे आहे या गोष्टी चालतात. आणि यामध्ये जे आहे त्या मुलीला जे आहे त्यांनी ट्रोल केलं आणि ट्रोल केल्याच्या कारणाने जे आहे तिने प्रभूकडे गेल्याच्या कारणाने जे आहे तिला जे आहे त्या क्लब मधून तिला बाहेर करण्यात आलं. क्रिकेटमधून तिला बाहेर करण्यात आलं, तिला बाहेर बसवलं क्लब मधून. तरी देखील ती जिद्दीने लढत राहिली. तरी देखील तिच्या जीवनामध्ये तिने प्रभूला नाही सोडलं. तिच्या जीवनामध्ये अक्षरशः ट्रॉमाला तिला फेस करावं लागलं. म्हणजे ती एक वेगळ्या पद्धतीने डोक्यामध्ये टेन्शन तिच्या आलं आणि टेन्शन आल्यानंतर काय होतं, माणूस सैरा बहिरा होतो, ट्रॉमामध्ये जातो. एक घात लागल्यासारखा तिच्या जीवनामध्ये ती झाली. पण त्याही अवस्थेत परमेश्वर तिच्या सोबत होता आणि ती परमेश्वरासोबत होती. आणि तुम्हाला माहिती आहे त्या मुलीला ज्यावेळेस पास्टर रामबाबू
यांनी ज्यांच्याकडे नेलं आणि ज्यावेळेस त्यांनी तिच्यावर प्रार्थना केली, त्यांनी तिच्याबद्दल जी इत्तंभूत भविष्यवाणी केली होती ती इत्तंभूत भविष्यवाणी खरी झालेली आहे. प्रेज लॉर्ड. त्यांनी सांगितलं की तू वर्ल्ड कप मध्ये रेकॉर्ड करणारच. प्रेज लॉर्ड. आणि त्यावेळेस जे आहे कदाचित तिला सांगितलं असतं ना असं, आपल्याला जर आज जर म्हटलं आज आपल्याकडे काहीच नाही आणि आज आपल्याला जर म्हटलं प्रभू तुला उंच करणार आहे, प्रेज लॉर्ड, प्रभू तुझ्याद्वारे मोठं साम्राज्य उभं करणार आहे, राज्य उभं करणार आहे, त्यावेळेस आपण काय म्हणू, हा काही पण सांगतायत पास्टर, पास्टरचं कामच आहे. प्रेज लॉर्ड. नाही, तिने अक्षरशः मी पाहिला व्हिडिओ, तिने रडून जे आहे त्या गोष्टींचं एक्सेप्टन्स केलेलं आहे. हालेलुया. तिने एक्सेप्ट केलं आणि इत्तंभूत तिच्या जीवनामध्ये जे आहे तिने ते रेकॉर्ड जे आहे ते केलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतं तिला त्या सामन्याला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं जे आहे परमेश्वराच्या कृपेने त्या ठिकाणी तिने केलं. 300 पेक्षा जास्त रन असताना महिला संघामध्ये तिने जे आहे महिला संघाला विजय प्राप्त करून दिलेला आहे आणि ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य देशाच्या विरोधात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर विजय नाही देऊ शकत का? प्रेज द लॉर्ड. आपला परमेश्वर विजय देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. परंतु त्याकरता जे आहे आपल्याला देवाचं वचन जे आहे ते काय करणं गरजेचं आहे? धरून ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन धरून ठेवायचं. हा मानना जो आहे ज्याच्या जीवनामध्ये एकदा मिळाला त्याला ताणभूक लागत नाही. त्याच्यासाठी सर्व गोष्टी गौण होतात, क्षणिक होतात, त्याच्यासाठी सर्व गोष्टी क्षुल्लक वाटू लागतात. पौलाने काय म्हटलं? पौलाने काय सोडलं? आपलं सर्व वैभव सोडलं. पौलाने काय सोडलेलं आहे? आपलं सर्व संपत्ती, धन जे आहे त्याने आपलं जो त्याचं शिक्षण जे आहे ते देखील गमालिएलच्या पादस्थानामध्ये शिकलेला, त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला तो पौल त्यावेळेसचा ग्रॅज्युएट, पण तो त्यावेळेस काय म्हणतो? मी ख्रिस्तासाठी सर्व हानी आणि केर कचरा अशा लेखत आहे. प्रेज द लॉर्ड. खरं पाहत असता आपण ज्यावेळेस पाहतो 12 शिष्यांना प्रभूने निवडलं, 12 शिष्यापैकी एक नाश झाला. 11 शिष्य 12 शिष्य ते प्रभू सोबत राहिले, त्यांनी प्रभूला पाहिलं. प्रभूला पाहून देखील थोमाने काय म्हटलं? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मरणानंतर 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, थोमाने म्हटलं मी विश्वास ठेवत नाही तो जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. मी जेव्हा त्याच्या त्या कुशीमध्ये हात घालून पाहिल तेव्हाच मी विश्वास ठेवीन, त्याच्या जखमामध्ये स्पर्श करून. आणि प्रभू त्याला ज्यावेळेस पुन्हा प्रगट झालेला आहे त्यावेळेस तो चकित झालेला आहे. आणि प्रभूने म्हटलं ये माझ्या कुशीमध्ये हात घालून बघ, मीच आहे का नाही. हालेलुया, हालेलुया. आणि तेव्हा त्याने विश्वास ठेवलेला. पण पौल जो आहे, पौल तसा नाही. पौल प्रभू सोबत नाही राहिला. परंतु जेव्हा प्रभू त्याला प्रगट झाला, शौला शौला माझा छळ का करतोस, तो शौल नंतर पौल झालेला आहे. त्या शौलाला प्रभूने म्हटलं शौला शौला माझा छळ का करतोस, म्हणजे वचनाच्या द्वारे तो शौलाला प्रगट झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. वचनाच्या द्वारे शौलाचा पौल झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज हे वचन जे आहे हे वचन आज आपल्याकडे येत आहे. हे वचन जे आहे आज भाकरीप्रमाणे आहे. वचन जे आहे पाण्याप्रमाणे आहे. पाणी काय करतं आज तुम्हाला माहितीये? मनुष्य एक वेळेस भाकर नसली तर माणूस जगल, पण पाणी नसलं तर, भाकर नसली तर माणूस बरेच दिवस जगू शकतो, पण पाणी जर नाही पिलं तर काय कारण आहे या गोष्टीचं की माणूस पाण्याशिवाय नाही जगू शकत? या गोष्टीचं कारण काय आहे? कोणी मला सांगू शकेल का? सुशिक्षित लोकांपैकी. यस, एमपीएससी वाले. शरीरच पूर्ण पाण्याचं आहे. किती % पाणी आहे शरीरामध्ये? 60% ते 65% एवढं पाणी आपल्या शरीरामध्ये असतं. प्रेज द लॉर्ड. 60%. जर त्याला आपण इन अन ॲव्हरेज जर पाहिलं तर 60% पाण्याने आपलं शरीर बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये 60% पाणी आहे. आणि म्हणून जे आहे बघा अनेक लोकांना जे आहे त्वचा ड्राय होते. त्वचा ड्राय झाल्याच्या नंतर बहुतांश वेळा, आता हिवाळा येत आहे, हिवाळ्यामध्ये काय होतं? बर्फामुळे त्वचा ड्राय होते आहे ना, मग भेगा पडतात. का? कारण पाणी आहे. बर्फ कसा, पाणी कसं बर्फ होतं त्या पद्धतीत आपलं शरीर पण जे आहे त्या थंडीला सपोर्ट करतं. त्याच पद्धतीनं अनेक लोकांना जे आहे पाणी जर समजा जास्त वेळ नाही जर पिलंय तर काय होतं? बॉडी पूर्णपणे काय व्हायला लागते? सुकायला लागते. आणि जर का बॉडी सुकून गेली तर माणूस काय होतो? मरतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये एक व्यक्ती ज्यावेळेस मरण पावतो तर त्याची बॉडी काय व्हायला लागते? सुकायला लागते. तुम्ही कधी गोव्यामध्ये गेलेला आहात का? गोव्यामध्ये जे पास्टरांची जी बॉडी ठेवलेली आहे, त्या सेवकाची जी बॉडी ठेवली ती बॉडी कधी पाहिली का तुम्ही?
काय बॉडीमध्ये पाणी हलवलेच नाही आता. त्यामध्ये काय आहे, त्याचे शरीर जे काय जतन केलेलं आहे ते पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. काय होतं, कालांतराने जेव्हा पाणी निघून जातं शरीर ड्राय होऊन जातं. त्याच पद्धतीनं आत्मिक जीवनामधून जर का वचन हे पाणी निघून गेलं ना, प्रेज द लॉर्ड, तर ते आत्मिक जीवन पूर्ण ड्राय होतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून आत्मिक जीवनामध्ये वचन असणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे, पाणी जर बॉडीमध्ये तुम्ही समतोल रीतीने पाणी जर घेतलं, जर तुम्ही वयाने मोठे आहात तर किमान 3.5 ते 4 लिटर पाणी प्यायचंय, जर छोटे आहात किमान 2 ते 2.5 लिटर पाणी तुम्हाला प्यायचंय. आणि हे पाणी पिल्याच्या द्वारे तुम्ही जर व्यवस्थित पाणी पाणी प्यायचा पण एक क्रम आहे. पाणी पण जर तुम्ही जर एक्सेस ऑफ पाणी वॉटर जर घेतलं तर तुम्हाला उलटी येणार, मळमळ होणार. पाणी तुम्हाला प्रमाणात लागतं. पाणी जे आहे, तुम्ही जेवताना पाणी पिलं तरी ते घातक आहे. कारण तुम्ही जेवताना पाणी प्याल, तुमचं अन्नपचन होणार नाही. जर अन्नपचन होणार नाही ते तुमच्या चेहऱ्यावर दिसेल, तुमच्या शरीरावर दिसेल. शरीरावरती स्किन डिसीजेस जे आहे ते दिसायला लागतील. पाणी जे आहे, जेवणानंतर किमान अर्धा ते पाऊण तासाने पाणी प्यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये वचन जे आहे खूप महत्वाचं आहे प्रिया. प्रेज द लॉर्ड. वचन आपल्या जीवनाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात वचन महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे, वचन आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. वचन आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला साठवून ठेवणं गरजेचं आहे. हे वचनच जे आहे आपल्यामध्ये ख्रिस्ताला जिवंत ठेवतं. प्रेज द लॉर्ड. हे वचनच काय करतं, आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये ख्रिस्ताला जिवंत ठेवतं. जेव्हा आपण पाहतो योहानाचं पुस्तक याचा 4था अध्याय 10 ते 14 वचन आपण जेव्हा पाहतो, वाचा. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे. मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय? येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईल ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईल ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो, आपल्याला हे उदाहरण सुपरिचित आहे. जेव्हा एक स्त्री जी आहे, शमरोनी स्त्री त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी पाणी भरायला आलेले आणि प्रभू येशू तिच्याजवळ गेलेला आहे आणि तिला म्हटलेलं आहे पाणी प्रभूने तिला मागितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने पाणी मागितलं आणि तिने त्या ठिकाणी म्हटलं की मी शमरोनी आहे, तू यहुदी आहे, तुझा माझा काही संबंध आहे ना. मग बऱ्याच त्यांच्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर प्रभू तिला म्हणतो, मी तुला पाणी देतो. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी जर तुम्ही 10वं वचन वाचलं तर त्या ठिकाणी म्हणजे काय वाचतंय बघा. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्त तिला म्हणत आहे की तुझ्याजवळ मी पाणी मागतोय आणि तुम्हाला म्हणतेस की तू यहुदी आहे, मी शामरोनी आहे, आणि तुला जर का कळालं असतं की कोण तुला पाणी मागतंय तर तुला हे समजलं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला माहिती, अनेक लोक जेव्हा आपण म्हणतो की यांना देवाचं वचन जे आहे कळत नाहीये, यांना देवाचं वचन कळत नाहीये, यांना समजत नाहीये, अनेक लोकांबद्दल आपण म्हणतो की किती वेळा यांना सांगू, यांना समजत नाहीये, यांना समजत नाही, किती वेळा सांगू. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती, जोपर्यंत त्यांना तहान नाहीये, जोपर्यंत त्यांना ती आस नाहीये, जोपर्यंत त्यांना पाणी ही गोष्ट कळत नाही, जोपर्यंत त्यांना देव कळत नाही, कसे वळतील ते देवाकडे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, शाऊल पण सुरुवातीला काय करत होता, देवाच्या लोकांचा छळ करत होता. शाऊल काय करत होता, देवाच्या लोकांचा छळ करत होता आणि देवाच्या लोकांचा छळ करणे ही त्याला सेवा वाटत होती. आजही अनेक लोक जे आहे देवाच्या निवडलेल्या लोकांना त्रास देतात, देवाला निवडलेल्या लोकांना छळ करतात. का? कारण त्यांना काय वाटतं, जी आम्ही करत आहोत तीच सेवकाई आहे. प्रेज द लॉर्ड. आपण काय केलं पाहिजे, अशा लोकांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे.
अशा लोकांसाठी आपण परमेश्वराला मागितलं पाहिजे. अशा लोकांसाठी आपण परमेश्वरासमोर गाराणं केलं पाहिजे की परमेश्वर यांना समजू दे. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी स्तेफनाचं भाषण चालू होतं आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं की शौल जो आहे त्या ठिकाणी वस्त्र राखत होता. प्रेज द लॉर्ड. शौल जो आहे त्या ठिकाणी वस्त्र राखत होता, पण स्तेफन प्रार्थना करतोय जसं प्रभू येशूने प्रार्थना केली, हे बाप्पा यांना क्षमा कर कारण हे काय करतात यांस ठाऊक नाही. त्या पद्धतीने शौलही प्रार्थना करत आहे, स्तेफन देखील प्रार्थना करत आहे. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आज आपल्या आचरणाच्या द्वारे, आज आपल्या वागणुकीच्या द्वारे अनेक लोक प्रभूमध्ये येतात. आज आपल्या प्रार्थनेच्या द्वारे अनेक लोक प्रभूकडे येतात. आपल्याला काय करणं गरजेचं आहे? आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या बदलासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्याला देवाचं वचन जे आहे त्यांच्या जीवनामध्ये कार्य करेल अशा पद्धतीनं आपल्याला जीवन जगायचंय. प्रियानो, या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की प्रभूने तिला म्हटलेलं आहे की तुला पाणी मागणारं कोण आहे तर तुला समजलं असतं. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने पुढे काय बोललेलं आहे? पुढे वाचा 11 वचन. ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? प्रेज द लॉर्ड. बघा, या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो ज्याप्रमाणे निकोदेम जो आहे वयोवृद्ध झालेला आहे आणि तो म्हणतो मी आता त्याला ज्यावेळेस सांगितलं की नव्याने जन्मल्यापासून तुला स्वर्गराज्य पाहता येत नाही, तेव्हा निकोदेम म्हणला आता मी म्हातारा झालेला, आता मी कसं काय नव्याने पुन्हा जन्माला जाईल? त्याच पद्धतीने ही स्त्री जी आहे ही या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये कुतूहल आहे. ती म्हणते तुला या ठिकाणी एकतर तू माझ्याकडे पाणी प्यायला आलेला आहे, एकतर तू प्राचीनही नाहीये, तू काय दैवी पण नाहीये, पण मग अशा वेळेस तू मला जीवनी पाणी कुठून देणार आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपल्याला देव समजत नाही, प्रेज द लॉर्ड, देव समजत नाही, त्यावेळेस आपल्याला काय करतो? आपण जे आहे आपण त्या देवविषयक बाबी न समजल्यामुळे आपण देवापासून दूर जातो. तुम्हाला माहितीये वचन द्या. तुम्हाला मी का सांगतो? जेव्हा तुम्हाला का सांगितलं जातं की लोकांना तुम्ही वचन द्या, लोकांना तुम्ही वचन सांगा, कारण देवाचं वचन काय म्हणतो माहिती का? देवाचं वचन कार्य केल्याशिवाय परत येत नाही. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये जे साक्ष मी तुम्हाला सांगितली साधू सुंदर सिंग यांची, अहो त्यांनी अक्षरशः जे सुवार्थ द्यायला आले होते त्यांना चोप दिला आणि त्यांच्या हातातले जे बायबल होते, नवीन करार होते, ते हिसकावून घेतले, ते जाळून टाकले. परंतु त्यांच्या मनात जो आहे ते देवाचं एक वचन जे आहे, योहान 14:6, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, हे जे वचन जे आहे त्यांच्या मनात घोळतच राहिलं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा ते रात्री झोपले त्यांना बेचैन झाले, त्यांना कंटिन्युअस तोच दृश्य समोर यायला लागलं, मी बायबल जाळले, त्यांना त्रास व्हायला लागला. आणि मग ते उठून बसले. त्यांनी म्हटलं का तू देवाला प्रश्न केला, त्यांनी काय खरंच तूच आहे का? तूच मला त्रास देते का माझ्या स्वप्नामध्ये येऊन? जर तू असशील तर मला प्रगट हो, नाहीतर मला इतकी बेचैनी होते की मी रुळावर जाऊन आपला प्राण देईल सकाळी. आणि असं म्हणून ज्यावेळेस तो झोपी गेला त्याच वेळेस रात्री जे आहे त्याच वचनाच्या द्वारे परमेश्वर त्याला प्रगट झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या पद्धतीनं शौलाला तो प्रगट झाला आणि त्याने म्हटलं शौला माझा छळ का करतोस, त्याच पद्धतीनं देव जो आहे साधू सुंदर सिंग यांना देखील देवाच्या वचनाच्या द्वारे प्रगट झाला. मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी पोहोचत नाही. प्रेज द लॉर्ड. पित्याजवळ कोणी जाऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. या वचनाच्या द्वारे, म्हणून वचन जे आहे हे वचन साधं नाहीये. मी नेहमी सांगत असतो हे वचन काय आहे? जिवंत आहे. देवाचं वचन जिवंत आहे. म्हणून आज हे वचन आपल्या अंतःकरणात असायला हवं. अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगितलं होतं. एकदा एक मांत्रिक जो आहे तो एका रेल्वेने प्रवास करत होता आणि रेल्वेने प्रवास करत असताना एक सूट बूट घातलेला माणूस त्याच्या समोर होता आणि मांत्रिकाला जे आहे मांत्रिकाने पाहिलं, अरे मला चांगली जागा नाही भेटली, याला चांगली जागा भेटली, म्हणून मांत्रिकाने म्हटलं की याच्यावर मी काहीतरी टोना आता या ठिकाणी करतो. मांत्रिकाने जे आहे मंत्र जाप सुरू केला आणि त्याच्यावर टोना करायला सुरुवात केला. पहिला प्रयोग फेल गेला. प्रेज द लॉर्ड. तो माणूस स्तब्ध आपला एक पुस्तक वाचत बसलेला आहे. दुसऱ्या वेळेस त्याने प्रयोग केला, दुसराही प्रयोग फेल गेला. त्याने प्रयोगावर प्रयोग करत राहिला, फेल गेला. शेवटी त्याला राहवलं नाही आणि तो बोलला, म्हणे मी कोण आहे तुला माहिती का? तो समोर बसलेला व्यक्ती होता, तो म्हणे मला नाही माहिती तू कोण आहे. म्हणे मी मांत्रिक आहे.
म्हणे अरे वा छान. अरे म्हणे कितीतरी वेळचा मी तुझ्यावरती मंत्राचा प्रयोग करत आहे, तुझ्यावरती मी जादू करण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते होत नाहीये. तो म्हणे माझ्यावर होणारच नाही म्हणे, मी देवाचा निवडलेला व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. पण तो म्हणे नाही होईल, कसं नाही होणार, हे तुझ्या हातातलं पुस्तक खाली ठेव. ठीक आहे म्हणे काय हरकत नाही, मी पुस्तक खाली ठेवतो, कर. मग त्याने पुन्हा करण्याचा प्रयत्न केला, नाही झालं. तो म्हणे जे पुस्तकात आहे ना त्याची एक चिठ्ठी तुझ्या खिशात आहे ती काढून ठेव. तो म्हणे ठीक आहे मी ती काढून ठेवतो. पुन्हा करायला प्रयत्न केला आणि पुन्हा त्याने मंत्र त्याच्यावरती उच्चारायला सुरुवात केली आणि पुन्हा तो म्हटला आताही होईना आणि आता माझ्याच्यानं ते शक्य नाही, कारण जे तुझ्या हातात होतं, जे तुझ्या खिशात होतं ते तुझ्या मनात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाचं वचन जर का मनात असलं, प्रेज द लॉर्ड, तर तुमच्यावरती दुष्ट कुठलाच मारा नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं जगात जो आहे त्यापेक्षा मोठा तुमच्यामध्ये आहे. तो कोण आहे? प्रभू येशू. आणि प्रभू येशू कोण आहे? प्रारंभी शब्द. प्रेज द लॉर्ड. शब्द देवाचा होता, शब्द देव होता आणि शब्द देही झालेला आहे आणि त्याने तुमच्या आमच्यामध्ये वस्ती केली. प्रेज द लॉर्ड. आणि तो आजही आपल्यामध्ये वस्ती करत आहे. हालेलुया. आणि हे शब्द म्हणजे देवाचं वचन आज आपल्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो ना, अनेक वेळा आपण पाहतो की आपण म्हणतो की या ठिकाणी कसं काय चमत्कार घडतात, असं कसं काय एक व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कार्य घडतं. प्रेज द लॉर्ड. असं कसं काय एक व्यक्ती बरा होऊ शकतो. माणसं नाही करत. प्रेज द लॉर्ड. कुठला जादूटोनाही नाही करत. देवाचं वचन देव स्वतः कार्य करतो. हालेलुया. देवाच्या वचनाच्या द्वारे ते कार्य घडतं. प्रेज द लॉर्ड. कारण हे देवाचं वचन जिवंत, सजीव, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, अंतकरण, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणार आहे असं देवाचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हे मधापेक्षा गोड पण आहे, हे तलवारीपेक्षा तीक्ष्ण पण आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन जे आहे हे करुबीम पण आहे, हे वचन जे आहे ढाल पण आहे, हे वचन जे आहे तलवार पण आहे, हे वचन टोला पण आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे वचन जे आहे हेच वचन आपल्या जीवनाचा आधार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. प्रभू ज्यावेळेस म्हणतो, ज्यावेळेस प्रभू येशूची देखील परीक्षा करण्यात आली त्या स्त्रीप्रमाणे तिने त्या गोष्टी नंतर ज्या पद्धतीने प्रभू येशूच्या द्वारे नंतर तिला त्या गोष्टी समजल्या. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू येशूची ज्यावेळेस परीक्षा झाली अरण्यामध्ये, आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस परीक्षा झाली, आपण जेव्हा वाचतो मत्तेकृ सुवर्तमान 4 अध्याय 4 वचन जे आहे, ज्यावेळेस त्याला म्हटलं या धोंड्याच्या भाकरी व्हावे म्हणून आज्ञा कर. प्रभू येशूला ज्यावेळेस सैतानाने परीक्षा करण्यासाठी त्या ठिकाणी डोंगरावर नेलेला आहे, त्याच्या टोकावर उभं करून म्हटलं भाकरीला धोंडा म्हणून आज्ञा कर, कारण त्याला माहिती तो सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रभूने म्हटलं मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेन. हालेलुया. आणि जेव्हा ही गोष्ट त्या ठिकाणी बोललेला आहे, सैतान पुन्हा दुसऱ्या प्रश्नाकडे गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपल्याला सैतानावरती विजय प्राप्त करण्यासाठी सुद्धा वचन पाहिजे. हालेलुया. आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या लेकरांच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन जे आहे कुठून कुठून भरणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण हेच देवाचं वचन जे आहे ते आरोग्य देणार आहे, हेच देवाचं वचन जे आहे आशा देणार आहे. आपण बघूया पुढे त्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायलाच मिळतील की जेव्हा आपल्याला हे जे वचन प्रभू बोललेलं आहे, प्रभू कुठून बोललेलं आहे. अनुवादचं पुस्तक 8 अध्याय 3 वचनामधून प्रभू याचा संदर्भ घेऊन बोलत आहे. बघा अनुवाद 8 अध्याय 3 वचन. अनुवाद 8:3. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून त्याने तुला लीन केले. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बघा, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. हे अनुवादच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं होतं. सांगणारा कोण आहे? परमेश्वर स्वतः आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ज्याने परमेश्वर कोण आहे, जे जगाला प्रगट केलं, त्याने म्हटलं मी व पिता एक आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वराचा अंश जो आहे, त्रिएक परमेश्वराचा एक अंश जो आहे तो स्वतः सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. तो स्वतः वचन आहे, तो स्वतःला प्रगट करत आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज जे आहे वचनावरती आपल्याला भरोसा ठेवणं गरजेचं आहे. आज आपल्याला स्वतःला देवाला सरेंडर करणं गरजेचं आहे. देवाच्या वचनासाठी आपल्याला सरेंडर करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं इस्रायल लोक 40 वर्ष रानामध्ये राहिले. ते रानामध्ये राहत असताना वचन हा मान्ना त्यांनी खाल्ला. प्रेज द लॉर्ड. आपल्याला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस उपवासामध्ये राहिले.
प्रेज द लॉर्ड. आणि त्या मान्यावर ते जिवंत राहिले. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला वचनाचा अधिक जो आहे आपल्याला साठा आपल्या जीवनामध्ये करायचा आहे. आणि जर असा साठा जर आपल्या जीवनामध्ये असला तर आपण काय होणार नाही, आपण प्रभूमध्ये माघारी हटणार नाही. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं रोमकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे, कुठलीही गोष्ट आपल्याला काय आहे, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त नाही करू शकत. गलतीकरास पत्रामध्ये तो म्हणतो, कोणत्या गोष्टीनं तुम्हाला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून विभक्त केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कोणती गोष्ट आपल्या देवाच्या प्रीतीपासून विभक्त नाही करू शकत. पण गलतीकराच्या मंडळीच्या झालेल्या चुकीवरून तो त्यांना म्हणत आहे, कोणती गोष्ट तुम्हाला देवाच्या प्रेमापासून विभक्त करू शकली. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, देवाच्या प्रीतीपासून देवापासून आपल्याला फक्त आपणच वेगळे करू शकतो, नाहीतर देवापासून देवाच्या वचनापासून आपल्याला कोणीही विभक्त करू शकत नाही. जेव्हा तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा म्हणजे रेग्युलर आपल्या घरच्या बाया ज्या आहेत त्या घासतात भांडे वगैरे, खराब झालेले भांडे घासतात. प्रेज द लॉर्ड. कशाने घासतात बरं? जुन्या काळी तुम्ही ज्या नारळाची ती काथी जी आहे त्याने घासायचे. प्रेज द लॉर्ड. आता काय, आता तुम्ही स्क्रब घेता आणि घासता, साबणही वापरता, क्लीन करता. प्रेज द लॉर्ड. अहो भांडे आपण क्लीन करतो. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये वचन क्लीन करण्याचं काम करतो. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला देवाच्या वचनानुसार चालायला अवघड जातं. का जातं माहितीये? कारण वचनाला आपण आपल्या जीवनामध्ये कार्य करू देत नाही. कारण वचन आपल्या जीवनामध्ये स्टोअर करते. बऱ्याच वेळा अनेक वेळा बायबल जे आहे एकदा वाचन झालं की आपल्याला वाटतं की नको डबल वाचायला. प्रेज द लॉर्ड. मी वाचलेलं आहे. अनेक लोक खूप वेळेस बायबल वाचलेले ते म्हणतात नको बायबल वाचायला, मला दुसरं काय बघू द्या. प्रेज द लॉर्ड. मला दुसरं काय अभ्यासू द्या. नाही, वचन आपल्यासाठी ठेवलेलं आहे. हे वचनाचं आपल्याला नित्य अध्ययन करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे नित्य आपल्या मनावरती आपल्याला कोरून ठेवायचं आहे. जेव्हा देवाच्या वचनाबद्दल आपण पाहतो की देवाचं वचन जे आहे, आपला दावीद आपल्या वचनामध्ये म्हणतो, ते आपल्याला पुढे संदर्भ मी देतोच. दावीद आपल्या वचनामध्ये म्हणतो की मी तुझं वचन जे आहे, स्तोत्र 119 मध्ये म्हणतो की मी तुझं वचन आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. वचन जे आहे खूप महत्वाचं आहे प्रियांनो. कारण वचन जर अंतःकरणावर असेल, तुम्हाला माहिती आहे इस्रायल लोक ज्यावेळेस मिस्रमधून निघत होते तर कोकरा कापला गेला आणि प्रभूने सांगितलं ज्यांच्या कपाळपट्टीवरती, ज्यांच्या घराच्या कपाळपट्टीवरती हे कोकऱ्याचं रक्त दिसेल त्या घरावर मी मरी आणणार नाही. ज्यांच्या हृदयामध्ये देवाचं वचन आहे ना त्यांच्यावरती मरी येणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ती तिथून पळ काढते. प्रेज द लॉर्ड. ती तिथून पळ काढते. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला वचनामध्ये स्थिर व्हायचं आहे. आपल्याला देवाच्या वचनामध्ये स्थिर व्हायचंय. तुम्हाला माहिती, ज्या लोकांना भूक नाही, कोणाला भूक नाही लागत, ज्याचं पोट भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, पोट भरलेलं असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीपुढे कितीही मनपसंत गोष्ट घेऊन जा, खाईल का तो? पोट भरलेला आहे. आमचा सॅम नेहमी करतो, पोट भरलं, आम्ही जर बाहेर जेवायला जर का गेलो आणि त्याची आवडती गोष्ट असली तर सॅम म्हणतो पार्सल घे. पार्सल घे. का? कारण आता त्याचं पोट भरलंय, त्याची आवडती गोष्ट जरी असली तर तो म्हणतो घरी घ्या. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण वचनासाठी आपण अतृप्त रीतीने आपण जेव्हा वचन स्वीकारतो ना, आपण जेव्हा शुष्क भूमीसारखं वचन स्वीकारतो ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य होतं. पण जेव्हा आपण त्या तृप्त भूमीसारखं, उपळलेल्या जमिनीसारखं होतं ना, मग वरच्या पिकांची नासधूस होते. प्रेज द लॉर्ड. उपळलेलं ज्या जमिनीत पाणी जमा झालेलं आहे, काय होतं, त्या जमिनीत पीक येतं का? जळून जातात पिकं. जास्त पाणी झालं तरी पिकं जळून जातात. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये काय करणं गरजेचं आहे, वचन जे आहे आपल्याला ग्रहण करायचं आहे, ते वर वाहून नाही जाऊ द्यायचं. प्रेज द लॉर्ड. दूध उतू नाही गेलं पाहिजे, दूध भांड्यात राहिलं पाहिजे, तर तुम्हाला पिल्यानं त्याचा लाभ होईल. त्याच पद्धतीनं वचन आपल्या जीवनामध्ये ठेवल्याने आपल्याला त्या गोष्टीपासून जो आहे तो लाभ घडणार आहे. आपलं शरीर जे आहे कोमेजणार नाही, आपण जे आहे अडचणीत जाणार नाही, दुःखात जाणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला गरजेचं आहे मुबलक पाणी. हा मुबलक पोषण आहारापैकी एक घटक आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या जीवनामध्ये मुबलक पाणी जर असलं तर रोगप्रतिकारक शक्ती आपल्या जीवनामध्ये राहील. रोगप्रतिकारक शक्ती जर आपल्या जीवनामध्ये राहिली तर काय होईल, आपण रोगांना सामना करू शकू. आपल्या सेल्स जे आहे, बॉडी सेल्स जे आहे, इम्युनिटी सेल्स जे आहे त्या काम करू शकतील. जर इम्युनिटी सेल्स काम करणं बंद केलं तर काय होतं, रोगांना प्रवेश मिळतो. प्रेज द लॉर्ड. रोगांना प्रवेश मिळतो. तुम्हाला माहितीये अनेक लोकांना जे आहे कंटिन्युअस सर्दी होते, खोकला होतं. का? व्हायरल इन्फेक्शन होतात. काय होतं, कारण त्यांच्या जीवनामध्ये रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी आहे. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्यांच्या सेल्सला पॉवर देणं गरजेचं आहे.
तुम्हाला माहिती आहे ताप येणं म्हणजे काय आहे? ताप येणं म्हणजे एक नॉर्मल गोष्ट आहे. तुमच्या शरीरामध्ये जे आहे कुठला तरी व्हायरल इन्फेक्शन घुसू पाहत आहे आणि त्या व्हायरल इन्फेक्शनला बाहेर काढण्यासाठी तुमच्या सेल जे आहे त्या लढाई करत आहे आणि भांडत आहे. पण भांडत आहे, दोन दगड आपसावर घसवल्यानंतर काय होतं, जसं ठिणग्या उडतात त्या पद्धतीने काय होतंय, दोन गट एकमेकात लढत आहे तुमच्या शरीरामध्ये आणि म्हणून तुमची बॉडी गरम होत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बॉडी गरम होते, पण ते गरम झाल्या कारणाने तो ताप नष्ट होते. म्हणून काय म्हणतात डॉक्टर, घाम गेला पाहिजे निघून. घाम निघून गेला तर हा बरा होईल, त्याचा ताप उतरून जाईल. का? कारण त्या घामेच्या द्वारे त्या बॅक्टेरिया जे आहे ते बाहेर निघून जातात. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये वचन जेव्हा आपण प्रबळ करू ना, आपल्या मनामध्ये वचनाला जेव्हा प्रबळ करू ना, ते ह्या बाहेरच्या जे बॅक्टेरिया आहे ना ते आपल्या अंतःकरणात शिरणारच नाही. प्रेज द लॉर्ड. अंतःकरणात नाही ना, आपल्या शरीरालाही वचन जे आहे लाभदायक आहे प्रियानो. म्हणून आपल्या जीवनामध्ये काय करणं गरजेचं आहे? वचन स्टोअर करणं खूप गरजेचं आहे. तेच आपण पाहिलं स्तोत्र 119:11 मध्ये की दावीद म्हणतो, मी आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे, तुझं वचन जे आहे कोरून ठेवलेलं आहे. या वचनाच्या विरोधात जे आहे बॅक्टेरिया आपल्या जीवनामध्ये कार्य करतात. प्रेज द लॉर्ड. या वचनाच्या विरोधात जे आहे बॅक्टेरिया आपल्या जीवनामध्ये येऊ पाहतात. आपल्या आत्मिक जीवनात पण बॅक्टेरिया येऊन पाहतात. ते बॅक्टेरिया आपल्याला माहिती, पण पुन्हा आपण ते बॅक्टेरिया वाचू. गलती करास पत्र 5वा अध्याय 19 ते 21 वचन. हे बॅक्टेरिया जे आहे ते आत्मिक जीवनाला पोखरत असतात. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, खून, दारूबाजी, रंगीलपणा आणि अशा इतर गोष्टी यांविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. काय आहे? हे सगळे बॅक्टेरिया आहे. हे सगळे बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया काय करतात? आपलं आत्मिक जीवन संपवण्याचं काम करतात. प्रेज द लॉर्ड. मग काय होतं, याच्यामधला एक पण बॅक्टेरिया आपल्या जीवनात आला की तो लगेच आपल्या आत्मिक जीवनामध्ये दिसतो. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवनात लगेच दिसतो. बघा, एखाद्याबद्दल एखाद्याच्या मनामध्ये जर हेवा जर निर्माण जर झाला, किती प्रयत्न करू द्या, अशी एक गोष्ट घडली मागील दिवसामध्ये पाकीबाईच्या जीवनामध्ये. त्यांना पाहून एक व्यक्तीला लगेच, आणि आम्ही हसलो दोघं जण. प्रेज द लॉर्ड. काय फायदा आहे हा हेवा जपून? प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहे हेवा तो आत्मिक जीवनासाठी बॅक्टेरिया आहे हे त्यांना नाही समजत. प्रेज द लॉर्ड. बॅक्टेरिया नकोय आपल्याला. तो दारूबाजी. प्रेज द लॉर्ड. आत्मिक जीवन, दारू पिलेला माणूस काय आहे, त्याला म्हणा वाच बरं, त्याचं बोट शरीर तर हलतच, नजरा सुद्धा हलते, त्याची वाचता येईल का त्याला? नाही. मग तो दारू पिलेला माणूस स्थिर राहू शकत नाही. शारीराच्या जीवन शारीरिक रीतीने स्थिर नाही राहू शकत, तो आत्मिक रीतीने काय स्थिर राहील? म्हणून दारूबाजी, रंगेलपणा, अजून काय म्हटलेलं आहे? अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, तट, फुटी, राग, पक्षभेद. प्रेज द लॉर्ड. अशा अनेक हे बॅक्टेरिया जे आहे, हे बॅक्टेरिया काय आहे, एकदा आत्मिक जीवनाला हे लागले ना, हे काय करतात, कितीही सुदृढ व्यक्ती असला तर बॅक्टेरिया काय करतो, त्याला कमजोर करतो. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये तुम्हाला सांगितलं, एक जो आहे, एक व्यक्ती जो आहे त्याच्या जीवनामध्ये तो पैलवान होता, परंतु त्याच्या जीवनामध्ये त्याला आजार झाला आणि आजार झाला, कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्याच्या नंतर त्या कॅन्सरने त्याला एवढ्या प्रखर रीतीने पकडलं की त्याची जी बॉडी जी आहे पूर्णपणे क्षीण करून टाकली. त्याला जेव्हा लोक त्याच्यासोबत जायचे, त्याच्यासोबत फोटो काढायला लोक तरसत होते, एवढी गर्दी असायची त्याच्या आसपास. परंतु जेव्हा तो त्या रोगाने ग्रासला तर तो लोकांना ओळखू देखील येईना. प्रेज द लॉर्ड. हे शरीर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं एक आत्मिक व्यक्तीला जेव्हा बॅक्टेरिया लागतो ना, प्रेज द लॉर्ड, बॅक्टेरिया कुठूनही लागू शकतो. आपल्या सवंगड्यातून, आपल्या मित्रांतून, आपल्या नातेलागांतून, आपल्या आसपासच्या लोकांतून, ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या आपल्या ऐकण्यातून, आपल्या कानातून, आपल्या
डोळ्यांतून, आपण कुठूनही, जेव्हा ज्या गोष्टी ज्या आहे आपल्याला माहिती या ख्रिस्तीतर आहे, या वचनाच्या बाहेरच्या आहे, आणि जेव्हा त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण आत्मसात करतो, आपोआप तो बॅक्टेरिया लागतो. आणि तो बॅक्टेरिया काय करतो, प्रामुख्यानं तो आपल्याला देवापासून दूर घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. योहान 3:16 सर्वांना माहिती आहे, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रेज द लॉर्ड. नाश व्हावं म्हणून नाही, नाश न व्हावं म्हणून त्याने आपला सार्वकालिक जीवन दिलं, पुत्र दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा एखादा रोग निर्माण होतो, जेव्हा एखादा डिसीज निर्माण होतो, त्याला अँटीडोट दिला जातो. अँटीडोट नाश होण्यासाठी असतो का? प्रेज द लॉर्ड. खरोखर जे लोक जे आहे ते खरोखर जे जनतेशी प्रेम करतात त्यांच्याबद्दल मी बोलत आहे. त्यांनी जर खरोखर सत्ताधारी जे लोक जे आहे त्यांना खरोखर जनतेवर जर प्रेम आहे, देशावर प्रेम आहे, तर ते नाश व्हावं म्हणून अँटीडोट देतील का? नाही. कशासाठी अँटीडोट देतात? वाचवण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जेव्हा वचन आपल्या जीवनामध्ये कार्य करतं, वचन जे आहे आपल्या जीवनामध्ये येतं, ते एक अँटीडोट प्रमाणे प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. आज जे आहे वचनाला आपण कशा प्रकारे स्वीकारतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे जे बॅक्टेरिया जे आहे, हे बॅक्टेरिया आपल्या जीवनामध्ये दुष्ट घालवण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड. हे बॅक्टेरिया येऊ नये म्हणून आपल्या शरीरामध्ये एक 13 प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. ते व्हिटॅमिन्स वेळोवेळी घेणं गरजेचं आहे. आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये जे आहे व्हिटॅमिनची कमतरता आहे, आणि व्हिटॅमिनची कमतरता असल्यामुळे बऱ्याच, तुम्हाला कदाचित एक माणूस धष्टपुष्ट दिसतो, पण त्याच्यामध्ये पटकन B12 कमी निघतो. B12 ची कमतरता निघते. B12 कशाने भरून निघतो? B12 कशाने भरून निघतो? डाळी जे आहे, स्टार्च जो आहे त्याने B12 भरून निघतो. तुम्ही मांस खा किंवा तुम्ही शेवगा खा, या गोष्टीने B12 भरून निघतो. डाळी खा, B12 पटकन कमी निघतो. मग काय होतं त्याच्या जीवनामध्ये? तो एक किती धष्टपुष्ट दिसत असला तरी तो कधीही चक्कर येऊन पडू शकतो. प्रेज द लॉर्ड. माणूस धष्टपुष्ट दिसत आहे, पण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे, कॅल्शियमची कमतरता आहे. तो कधी उन्हात जात नाही, तो कधी कॅल्शियम दूध पित नाही, डाळ खात नाही. त्या गोष्टीमुळे काय त्याच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे. आणि कॅल्शियमची कमतरता असल्या कारणाने किती धष्टपुष्ट माणूस असू द्या, कुठेही त्याचा पाय मोचकतो, कुठेही बिचारा पडून घेतो. म्हणजे माझ्याबद्दल नका म्हणू बरं का, कारण माझ्यामध्ये कमतरता नाही आधी. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करणं गरजेचं आहे? विटॅमिन्स, आत्मिक विटॅमिन्स आपल्याला खाणं गरजेचं आहे. काय आहे ते आत्मिक विटॅमिन्स? जेव्हा परमेश्वर माझ्याशी आज बोलले, त्याने मला सांगितलं आत्मिक विटॅमिन्स या प्रत्येकाला दे. वचन आत्मिक विटॅमिन्स देतं. हे वचन जे आहे ना, विटॅमिन कमी पडलं, B12 ची कमतरता पडली, चला आपण बाहेरून खाऊ, नंतर ते आपण चिविंग करू आणि मग ते लार्वामध्ये मिक्स होईल आणि मग त्याचं विटॅमिन होईल. तोपर्यंत डॉक्टर साधा सोपा उपाय देतात, गोळी. प्रेज द लॉर्ड. गोळी खा आणि विटॅमिन मिळवा. त्याच पद्धतीनं आत्मिक जीवनामध्ये पण गोळी आहे. प्रेज द लॉर्ड. वचन ही ती गोळी आहे. प्रेज द लॉर्ड. ही वचन गोळी आहे, ती 13 विटॅमिनचं काम करते. कोणते ते 13 विटॅमिन आपण पटपट पाहूया. जेव्हा देवाच्या वचनामध्ये आपण ते विटॅमिन्स पाहतो, पहिलं विटॅमिन पटपट घ्यायला तयार आहात का? विटॅमिन घ्यायला देऊ का? पटकन घ्या. स्तोत्र 119:9. तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने. प्रेज द लॉर्ड. वचनानुसार तरुण आपला वर्तनक्रम देखील शुद्ध राखू शकतो. तरुणांना स्वतःला सांभाळणं बऱ्याच वेळा अवघड होऊन जातं. कंटिन्यू हातात मोबाईल आहे, आसपास मित्र जे आहे ते सवंगडी जे आहे ते प्रोत्साहन करणारे. फक्त मोबाईलचीच गोष्ट नाही, एखादा जण जर एखाद्याचे मित्र जर तंबाखू खाणारे असले तर ते त्यांना काय करतात, हे तो तंबाखू खात नाही, हे काय कामाचं नाही, तू पळा तिथून. मग तो काय करतो, धाडसानं तंबाखू खातो आणि पहिल्यांदा जो पण खातो तो चक्कर येऊन पडतो. पण दुसऱ्यांदा तो धाडसानं ट्राय करतो, कारण मित्र सांगतात पुढच्या वेळेस नाही होणार तुला असं, है ना. आणि मग लगेच धाडस करतो आणि आता बंद केलं ना मग तुला त्रास होईल, मग तो चालूच करतो.
आणि मग मित्र म्हणता आणली का रे आमच्यासाठी एक. प्रेज द लॉर्ड. या पद्धतीनं जे आहे लोकांना पापाकडे प्रवृत्त करण्यासाठी दुष्ट जो आहे तो कार्य करतो. परंतु देवाचं वचन ज्याच्यामध्ये आहे, हे वचन त्याला काय करतं, त्या तरुणाला आपलं अंतःकरण जे आहे या वचनाच्या द्वारे शुद्ध राखू शकतो. म्हणून पहिलं विटॅमिन जे आहे, विटॅमिन ए जे आहे या ठिकाणी कंप्लीट होतं अंतःकरणात घेतल्याच्या द्वारे. ही विटॅमिनची वचनाची गोळी घेतल्याच्या द्वारे पहिलं विटॅमिन ए जे आहे त्याची कमतरता जी आहे या ठिकाणी पूर्ण होते. दुसरं विटॅमिन जे आहे त्याचं 11 वचन आपल्याला पाहायला मिळतं. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरं विटॅमिन जे आहे ते म्हणजे पाप जे आहे. आणि पाप आपल्याला पाहायला मिळतं, जो जो जीवात्मा पाप करील तो मरल. म्हणजे हा मोठा 13 डिसीज पैकी एक खतरनाक डिसीज आहे, क्रिटिकल डिसीजेस मधला पाप. आत्मिक जीवनाला पाप म्हणजे कॅन्सर आहे, पाप म्हणजे एड्स आहे, जो माणसाला मरणातच घेऊन जातो. पण याच्यामधून जर का वाचायचं असेल तर आपल्याकडे पर्याय आहे, ते म्हणजे देवाचं वचन. देवाचं वचन जे आहे हे त्याच्यासाठी काम करतं. हे आहे विटॅमिन डी. प्रेज द लॉर्ड. हे आहे विटॅमिन डी जे तुमच्या जीवनामधून ज्या बॅक्टेरिया जे आहे ते घालवण्याचं काम करतं, तुमच्या जीवनामध्ये कॅल्शियम देण्याचं काम करतं, तुमच्या हाडांना मजबूती देतं. या पद्धतीनं विटॅमिन डी च्या स्वरूपात हे जे दुसरं जे आहे देवाचं वचन जे आहे आपल्या अंतःकरणात ठेवा, जेणेकरून तुम्ही पाप करणार नाही. प्रेज द लॉर्ड. पापाकडे तुम्ही स्वतःला प्रवृत्त करू देणार नाही, त्याच्यासाठी देवाचं वचन आपल्या अंतःकरणात ठेवणं गरजेचं आहे. तिसरं विटॅमिन जे आहे कमतरता पूर्ण होते 25 वचनाच्या द्वारे. माझा जीव धुळीस मिळाला आहे, तू आपल्या वचनाप्रमाणे मला नवजीवन दे. प्रेज द लॉर्ड. ताजे तवानेपणा. प्रेज द लॉर्ड. ताजे तवाना. चेहरा कसा असला पाहिजे, ताजा तवाना. मग त्याच्यासाठी काय वापरतात, क्रीमा लावतात है ना, काय असतं फाउंडेशन लावतात, फेस पॅक लावतात, अजून काय काय लावतात, गोळे खातात. मागील दिवसामध्ये एका हिरोईनने स्वतःवरती ट्रीटमेंट केली. तिने तरुण राहण्यासाठी ट्रीटमेंट केली, पण ती ट्रीटमेंट थोडीशी अवघड झाली किंवा चुकली ट्रीटमेंट, तिचा जीव तिला गमवावा लागलेला. परंतु हे वचन खाल्ल्याने जीव नाही गमवावा लागणार. ही गोळीचे काही साईड इफेक्ट नाहीये, वचनाचे साईड इफेक्ट नाहीये, वचनाचे इफेक्टच आहे. म्हणून वचन जे आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नवजीवन देतं, तुम्हाला ताजं टवानं ठेवतं. केव्हा भय ऐसे का तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे आहे, प्रेज द लॉर्ड, मला वाटतं तुम्ही बडबड बंद केली तर बरं होईल. प्रेज द लॉर्ड. का आपल्या जीवनामध्ये वचन जे आहे, वचन जे आहे का आपल्याला ताजं टावून ठेवतं. जेव्हा आपण पाहतो एखाद्या व्यक्तीला, आपण पाहतो आणि पाहून म्हणतो अरे याचा चेहऱ्याकडे बघा काय तेज आहे. मोशे ज्यावेळेस पर्वतावरून त्यावेळेस परमेश्वराशी बोलून आला, त्याच्या मुखाकडे पाहावे ना. का पाहावे ना, कारण तो देवाचा तेज जे आहे, देवाचा शब्द जो आहे ऐकून आलेला आहे आणि त्याच्या मुखावरती तेज आहे. वचन काय करतं, मुखावरती तेज निर्माण करतं. हालेलुया. त्याला संतूर वापरण्याची गरज नाहीये. कोणची साबण वापरते हो त्याला संतूर लावायची गरज नाही. वचन जे आहे संतूरचं कार्य त्याच्या जीवनामध्ये करतं. चौथं विटॅमिन जे आहे त्याचं 41 वचन. हे परमेश्वरा, तुझे वात्सल्य मला लाभो, तुझ्या वचनाप्रमाणे तू सिद्ध केलेले तारण मला प्राप्त हो. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन वात्सल्य देतं आणि तारण देतं. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे वात्सल्य देतं. अनेक वेळा तुम्हाला माहितीये, अनेक लोक जे आहे आपल्या डोक्यामध्ये ताणतणाव असतो आणि ताणतणावामुळे त्यांनाच कळत नाही मी हे का करत आहे, म्हणून ते सायकॅट्रिककडे जातात आणि गोळ्या घेतात. आणि मग काय होतं, त्यांना छान झोप लागायला सुरुवात होते. त्यांचं जे आहे त्यांना हळूहळू विचार कमी व्हायला सुरुवात होते. पण वचन जे आहे वात्सल्यानं तुम्हाला जवळ घेतं. वात्सल्य काय आहे, ते गोळी जे तुमच्यामध्ये निर्माण करतं ना, डोपामाइन, ते वात्सल्य जे आहे देवाचं वचन तुमच्यामध्ये क्रिएट करतं. प्रेज द लॉर्ड. ते वात्सल्य देतं आणि देवाचं वचन तुम्हाला त्या क्षणी तारतं. म्हणून हे विटॅमिन घ्यायचं असेल तर देवाचं वचन ही गोळी रोज घ्या. पुढचं जर विटॅमिन जर आपण जर पाहिलं तर मला वाटतं 5वं विटॅमिन आहे 65 वचन. सॉरी, आपण कोणतं पाहिलं आता, 76 41 65 वाचा. हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहेस. प्रेज द लॉर्ड. वचनाप्रमाणे हित केलेले आहे. प्रेज द लॉर्ड.
वचन काय करतं? हित करतं. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला वचनाच्या द्वारे आपलं हित व्हायचं असेल, प्रेज द लॉर्ड, आपण काय करतो? रिवायटल. पास्टर आज सगळ्याच गोळ्याचे नाव पाठ करून आले. पास्टर आज आहे ना एकदम तयारीत आहे. विटॅमिन गोळ्या काय 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 विषयच नाही आज, आहे ना. काय किती थकलो ते एक गोळी घ्या आणि पुन्हा काय करा? कामाला लागा, तुम्हाला थकवा येणार नाही, है ना. अशा पद्धतीने ऍड असते ना. हे वचन घ्या, तुमचं हित होणार, तुम्ही एकदम ताजेतवाने कामाला लागणार. प्रेज द लॉर्ड. वचन तुमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. पुढचं जे विटॅमिन जे आहे, जे आपण 76 वचन वाचतो, तो आपल्या सेवकाला दिलेल्या वचनानुसार तुझ्या वात्सल्याने मला सांत्वन प्राप्त होऊ दे. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी आपण पाहिलं 41 वचनामध्ये तारण प्राप्त करून देतो, या वचनामध्ये वात्सल्य प्राप्त करून देतो. वात्सल्य जे आहे हे विटॅमिन देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळतं. त्याच्यानंतर त्याचं 82 वचन, तुझ्या वचनाचा ध्यास लागून माझे डोळे शिनले आहेत, तू माझे सांत्वन. सॉरी 92. तू नियमशास्त्रात मला आनंद, तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. प्रेज द लॉर्ड. वचन आनंद देतं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या बॉडीमध्ये डोपामाइन रिलीज झालं की तुम्ही काय करतात? आनंदी होतात. प्रेज द लॉर्ड. वचन ही एक गोळी आहे जी तुम्हाला आनंदी करतं. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुम्ही निराश आहात, उदास आहात, तुम्हाला वाटतं आता माझं कोणी नाही, पण वचन येऊन म्हणतं भिवू नको, मी तुझ्यासोबत आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही अडकळणात आहात, परेशानीमध्ये आहात, तुम्ही एकदम त्रासामध्ये आहात आणि वचन तुला म्हणतं मृत्यू छायेच्या जरी तुम्ही मी जात असलो तरी कष्टाला अरिष्टात बिनार नाही. प्रेज द लॉर्ड. वचन तुमच्या जीवनामध्ये आनंद नाहीये, तुमच्या जीवनामध्ये लोक तुम्हाला दुःख देत आहे, पण वचन तुम्हाला म्हणतं प्रभूमध्ये आनंद करा. मी पुन्हा सांगतो, आनंद करा. प्रेज द लॉर्ड. हे जेव्हा वचन जेव्हा आपल्याला येतं ना, हे आपल्याला काय करतं? हे आनंदाची उभारी देतं. वचन आपल्यामध्ये काय करतं? आनंद आपल्याला देणारं हे देवाचं वचन आहे. जेव्हा आपण पाहतो, जर पुढचं विटॅमिन जर तुम्ही जर पाहिलं, त्याचं 98 वचन, तुझ्या आज्ञा मला आपल्या वैऱ्यापेक्षा अधिक सुज्ञ करतात, कारण त्या सदोदित माझ्या जवळ आहेत. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे, अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये ना समज असे लेकर असतात ज्यांना लवकर समज येत नाही, मग त्यांना आपण काय करतो? ट्रीटमेंट करतो. पण तुम्हाला सांगतो, देवाचं वचन जे आहे याच्यासारखी ट्रीटमेंट कुठंच नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे ट्रीटमेंट देतं, देवाचं वचन जे सुज्ञ करतं, मूर्खाला सुज्ञ करतं देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मूर्खाला सुज्ञ करतं देवाचं वचन. म्हणून आपल्याला काय करणं गरजेचं आहे? हेही विटॅमिन तुमच्या जीवनामध्ये पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तर हे विटॅमिन तुम्हाला फक्त देवाच्या वचनातून मिळेल. म्हणून आपल्या लेकरांना, आपल्या परिवाराला, आपल्या लोकांना काय करा? देवाच्या वचनात वाढवा. प्रेज द लॉर्ड. हे देवाच्या वचनाचं विटॅमिन कंटिन्यू त्यांना द्या. पुढचं जर विटॅमिन जर आपण जर पाहिलं, विटॅमिन नंबर 9, त्याचं 101 वचन जे आहे, तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी बघा, विटॅमिन जे आहे आपल्या जीवनामध्ये, पुन्हा वाचा ते वचन, तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो. दारू सुटावी म्हणून गुपचूप नवऱ्याला औषध देणाऱ्या बाया, टेन्शन नाही घ्यायचं, आता वचन द्या. प्रेज द लॉर्ड. आता काय द्या? देवाचं वचन द्या. दारू पिणाऱ्याचा भाग नरकामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आवाज नाहीये. प्रेज द लॉर्ड. दारू पिणाऱ्याचा भाग कुठे आहे? नरकामध्ये आहे. तुम्हाला नरकात जायचं असेल तर खुशाल प्या. प्रेज द लॉर्ड. हे वचन वाचून दाखवा. काय होईल? ती गोळी दिली, दारूकडे जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला माहितीये वचन काय करतं? वचन आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाईट मार्गापासून आवरण्याचं काम करतं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण पाळतो 10वं विटॅमिन 119 105, तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय करतं? प्रकाशाचं काम करतं. डोळे खराब झाले, डॉक्टरकडे जातो, ऑप्थॅल्मिक कडे, ड्रॉप टाकतो डॉक्टर. मोतीबिंदू झाला, सगळ्यात डेंजर म्हणजे मोतीबिंदू दिसतच नाही, मग मोतीबिंदूचं ऑपरेशन. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्या अंतचक्षुला प्रकाशित करायचंय ना, तुम्हाला माहितीये बाहेरचे डोळे उघडे आहेत माणसाचे, पण तरी माणसाला देवाचं वचन नाही समजत.
तरी देवाला माणसाला जे आहे माझ्या जीवनात परमेश्वरची काय योजना ते नाही समजत, पण ज्याचे अंतचक्षु प्रकाशित आहे त्याला सगळं कळतं. त्याला जर अंतचक्षु प्रकाशित करायचे असतील तर त्याला ऑप्थॅल्मिककडे जायची गरज नाहीये. देवाचं वचन आपल्या जीवनात घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे विटॅमिन याच्यामध्ये आहे. म्हणून आज आपल्या जीवनामध्ये येथे 10वं विटॅमिन जे आहे, आज आपल्याला काय करायचं आहे, देवाचं वचन काय करतं, प्रकाश देतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या प्रकाशाकडे आपल्याला यायचं आहे. जर 11वं विटॅमिन जर पाहिलं त्याचं 165 तुझे नियमशास्त्र प्रिय मानणाऱ्यांना फार शांती असते. हा, प्रेज द लॉर्ड. तुझे नियमशास्त्र मानणाऱ्यांना फार शांती असते. टेन्शन आलं, आता काहीच सुचेना. प्रेज द लॉर्ड. मग काय करतात लोक, जाऊन प्रेज द लॉर्ड त्यावेळेस देवाच्या वचनाकडे सरेंडर व्हा. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन जे आहे तुमच्या मनामध्ये सैतानाला शिरकाव नाही करू देणार. प्रेज द लॉर्ड. तुमच्या मनामध्ये अवांतर विचार नाही येऊ देणार. तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये तो तुम्हाला गोंधळ नाही निर्माण करू देणार. देवाचं वचन तुम्हाला त्या ठिकाणी सगळं स्वच्छ करून देईल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा घाण जमा होते तर काय करतात, त्याच्यामध्ये तुम्ही माठामध्ये जर घाण असले तर तुम्ही काय फिरवता, तुरटी फिरवता, आणि काय होतं, जेवढी घाण जी आहे ती तळाला जाऊन साचते. प्रेज द लॉर्ड. त्याच पद्धतीनं वचन आपल्या जीवनामधून काय करतं, वचन फिरवलं की आपल्या जीवनामध्ये सर्व जी घाण जी आहे ती काय होते, नष्ट होते. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला शांती हवी जी आहे, शांती हवी असेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे, देवाचं वचन आपल्याला रोज घेणं गरजेचं आहे. ही विटॅमिनची गोळी जी आहे आपल्याला रोज घ्यायची आहे. 12वं जर आपण पाहिलं त्याचं 71 जे आहे ते आपण पाहूया. तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. प्रेज द लॉर्ड. 171 वाचलं, वाचा पुन्हा. तू मला आपले नियम शिकवतोस म्हणून माझ्या मुखातून स्तुती बाहेर पडो. प्रेज द लॉर्ड. किती केल्या बोलताच येत नाही. प्रेज द लॉर्ड. गोळ्यावर गोळ्या चालू आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन काय करतं, देवाची स्तुती आपल्या मुखाच्या द्वारे फोडतं. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये, त्यांना बोलता येत नव्हतं, परंतु त्यांच्या जीवनामध्ये देवाचं वचनाने कार्य करायला सुरुवात केली. आता भाड देवाचं वचन बोलतात. प्रेज द लॉर्ड. आपल्यामध्ये एक उदाहरण आहे या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. शैलेशचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याला त्रास होता जिभेचा, परंतु परमेश्वराने त्याचा ताबा घेतला. आज त्याला म्हणावं लागतं बस. शैलेश वेळ खूप व्हायला लागला, बस. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन ज्यावेळेस कार्य करतं ना, तो काय करतो, त्याच्या जीवनाच्या द्वारे, त्याच्या शब्दाच्या द्वारे देवाच्या नावाचा गौरव करतो. आणि 13वं विटॅमिन जर का आपण पाहिलं त्याचं 119 147 वचन. उजाडण्यापूर्वी उठून मी आरोळी मारतो, मी तुझ्या वचनांची आशा धरतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे ही गोळी जगात कुठंच नाही. ही पण गोळी वचनात आहे. काय आहे, आशा. प्रेज द लॉर्ड. अशी गोळी आहे का कोणती, का मला आता आशा लागायला गोळी द्या, हा मला आशा भेटेल अशी गोळी द्या. म्हणजे आशा नावाची मुलगी नाही बरं. नाही तर बस मला आशा मिळेल, मला माझ्या जीवनामध्ये काही घडेल चांगलं, असं मला आशा मिळेल अशी गोळी मला द्या. आहे का अशी गोळी? पण देवाचं वचन ती गोळी देतं. हालेलुया. ते विटॅमिनची पूर्तता देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये करतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे प्रियांनो, या विटॅमिनची पूर्तता आपल्या जीवनामध्ये होऊ द्या. या विटॅमिन्स जे आहे हे देवाचं वचन जे आहे आज आपल्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचं कार्य करतं. कारण देवाचं वचन जर राहिलं ना, आपल्याला सर्व प्रकारच्या आत्मिक रोगापासून, सर्व प्रकारच्या शारीरिक रोगापासून देवाचं वचन आपल्याला वाचवत घेऊन चालतं. इव्हन तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळामध्ये अनेक लोक जे आहे कोविडनं नाही मेले, कोविड झाला या धास्तीने आम्ही मरणार या धास्तीने ते मेले, परंतु जे लोक त्यामध्ये देवाचं वचन धारण करून राहिले ते त्या दुखण्यामधूनही सरळ बाहेर गेले. त्यापैकी आमचा परिवार आहे. 2 वेळेस प्रेज द लॉर्ड, 2 वेळेस, दोन्ही वेळेस आम्हाला कोविड झाला आणि दोन्ही वेळेस आम्ही घरातल्या घरात ज्या काही साधारण ट्रीटमेंट आहे त्या आणि देवाचं वचन आहे ते याच्याद्वारेच आम्ही बाहेर निघलो. देवाच्या वचनानेच आम्हाला जगवलं, नाहीतर आम्ही तुमच्यामध्ये आज नसतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाचं वचन जे आहे आपल्या जीवनामध्ये कार्य करतं. म्हणून देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण रीतीने भरावं असं आपल्या जीवनामध्ये हो. आणि प्रभू या वचनाच्या द्वारे आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. चला या समय आपण प्रार्थना करू.
आणि आपण ऑनलाईन आराधना जी आहे या ठिकाणी थांबवू. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद प्रभू, तुमच्या नावाला धन्यवाद देतो, गौरवितो, विंचतो बापा. आतापर्यंत आमच्या नाकपुड्यामध्ये श्वास ठेवला प्रभूजी, बोलण्यासाठी मला तुम्ही सहाय्य केलं. धन्यवाद. तुमच्या वचनाचं महत्व पुन्हा एकदा आम्हाला तुम्ही दिलं प्रभूजी. जे व्हिटॅमिन्स प्रभूजी मंडळीला आज गरजेचे होते ते तुमच्या वचनाच्या द्वारे पोहोचवण्यासाठी देवप्पा तुम्ही सहाय्य केलं, त्यासाठी धन्यवाद करतो प्रभूजी. दया करा प्रभूजी, या ठिकाणी ऑनलाईन आणि ऑफलाईन बसले प्रत्येक भाऊ बहिणीला तुमच्या हातामध्ये देतो. तुमच्या नावाच्या गौरवार्थ प्रत्येकाला चालण्यासाठी तुम्ही सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. आमचं नको, आमच्याद्वारे तुमच्या नावाचं गौरव आज होण्यासाठी तुम्ही सहाय्य करा म्हणून तुम्हाला विनंती करतो. दुष्टाच्या प्रत्येक दुष्ट योजनेपासून प्रभूजी प्रत्येकाला वाचवा म्हणून तुम्हाला विनंती करतो. तुमचं वचन बहुतायत रीतीने आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला स्टोअर करण्यासाठी देवप्पा तुम्ही सहाय्य करा. तुमच्या नावाचं गौरव करत पुढे चालण्यासाठी कृपा करा. आतापर्यंत तुम्ही आम्हाला सांभाळत प्रभूजी. आजचं स्तोत्र परमेश्वरा साक्ष प्रबोधन प्रभूजी सर्व गोष्टी तुम्ही आशीर्वादित केला, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद करतो प्रभूजी. हो प्रभू, तुमच्या प्रिय लोकांना आज येण्यासाठी तुम्ही सहाय्य केलं. धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. इथून पुढचा वेळ काळ समय तुमच्या स्वाधीन करतो. ऑनलाईन ऑफलाईन बसले प्रत्येकाला तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्या आशीर्वादाने प्रत्येकाला भरा आणि तुमच्या वचनामध्ये स्थिर करा म्हणून तुम्हाला विनंती करतो ते बाप्पा. प्रार्थना ऐकली, धन्यवाद देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त यांच्याच गोडाम प्रेमात मागतो तुम्ही ऐका स्वर्गीय पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. चला, परमेश्वराला धन्यवाद असो. या समयाला इथून पुढचा समय जो आहे पुन्हा एकदा निकिताकडे सोपू.